घाईघाईने या पद्धतीचं शिष्टमंडळ पाठवण्याची गरज नव्हती। शिष्टमंडळामध्ये शिवसेना, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टीचे सदस्यच नाहीत। आम्हाला विचारणाच करण्यात आलेली नाही अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे। दहशतवादासंदर्भात मुळात इतक्या घाईघाईनं हे डेलिगेशन पाठवायची गरज नव्हती। हे माझं मत मी तुम्हाला सांगतो। तुम्ही अचानक एक डेलिगेशनची घोषणा सरकार करतं। हे सदस्य ठरवले कोणी? तर किरण रिजिजूंनी। किरण रिजिजू कोण? आम्हाला विचारलं का शिवसेनेचा पाठवताना? या तृणमूल काँग्रेस दिसते का तुम्हाला? या समाजवादी पार्टीत दिसते का तुम्हाला? यात RJD दिसते का तुम्हाला? मग सर्वपक्षीय शिष्टमंडळ जातंय हे तुम्ही कोणत्या आधारावर सांगता? शिवसेनेचे लोकसभेत 9 सदस्य आहेत, म्हणजे एकनाथ शिंदेंच्या गटापेक्षा आणि शरद पवारांच्या गटापेक्षा आमचा एक सदस्य तरी जास्त आहे। लोकसभेतल्या आमच्या सदस्याला पाठवण्यासंदर्भात आम्हाला विचारणा केली का? खरं म्हणजे शिष्टमंडळाचं एका शिष्टमंडळाचं नेतृत्व करायची संधी आम्हाला मिळायला पाहिजे। याची हे वराड पाठवायची सरकारी खर्चाने तशी गरज नव्हती। हे वराड निघालेलं आहे कुठे युरोपला, कुठे आफ्रिकेला। काय करणार जाऊन? परदेशामध्ये आपल्या वकिलाती आहेत ना, हाय कमिशनर आहेत ना, उगाच आपलं याचा तुम्हाला कळत नाही। तुम्ही काश्मीर प्रश्नाचं आंतरराष्ट्रीयकरण करताय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।